फर्स्ट इयर मध्ये 50 मूर्त्या. हो, पैसे तर कधीच नाही घेतले माझ्याकडनं. ऑफकोर्स विजय खातू सर, आमचा अध्यक्ष वारला, आमचा अध्यक्ष खजिनदार वारला. राजन खातू जे आहेत ते बोलले की एक मंडळ आहे, तुला मराठी मुलाला असतं ना की मी ते काम का करू, ऍटिट्यूड प्रॉब्लेम. ऍटिट्यूड प्रॉब्लेम, आणि मी हे कसं करू, मला लाज वाटते. ती काय लायकी आहे, तिकडे राहायचीच लायकी तुमची. गणपती सारखा येऊन देतात नाही कोण, कशाला उगत पैसे घालो. पण ते त्यातले 1 ते 2 जण जे असे आहेत ना, ते पुढे जाऊन चांगलं काम करू शकतात. जय गणेश दोस्तों, द गणेश उत्सव पॉडकास्ट इज बैक एंड एपिसोड 4 में आप सभी का स्वागत है. हमारे साथ है द यंग डैशिंग जेनजी मूर्तिकार ऑफ महाराष्ट्र, ओमकार गायकवाड़. और मैं आपको बता देता हूं कि इनकी उम्र सिर्फ 25 साल है और ये 25 साल की उम्र में मूर्तिकार बन चुके हैं और इनको एक्सपीरियंस भी है. मतलब ये मूर्ति समझो 18 साल से बना रहे, 18 ईयर्स के थे तब से बना रहे. तो आज का एपिसोड बहुत ही स्पेशल है, बहुत ही यूनिक होने वाला है. जो भी यंग आर्टिस्ट है, जो यंग मूर्तिकार है, जो बनने वाले हैं मूर्तिकार, जो एस्पायरिंग है, जो जिनको अंदर से एक आग है कि हमको मूर्तिकार बनना है, तो इनको बहुत हेल्प करेगा कि क्या क्या चैलेंजेस उन्होंने फेस किए हैं, अभी कर रहे हैं, बड़ी मूर्ति कैसे बनती है और बहुत सारे क्वेश्चंस है. तो पूरा एपिसोड जरूर देखिएगा. अगर आपने हमारे चैनल माझा गणेशा को सब्सक्राइब नहीं किया है तो सब्सक्राइब करें, लाइक करें और शेयर करें. तो चलिए आज का एपिसोड चालू करते हैं ओमकार गायकवाड़ के साथ. ओमकार गायकवाड़, सो द लिसनर विल स्पीक टुडे. कॉपी केले. ओमकार, तुझं वय 25 वर्ष आहे. हो. तर तुला कसं वाटतंय की ॲज अ बिईंग अ जेनझी मूर्तिकार, तुला कसं वाटतं की या एवढा कॉम्पिटेटिव्ह मार्केटमध्ये एवढे एक्सपिरियन्स्ड मूर्तिकार आहेत आणि तरी पण तू एक जेनझी मूर्तिकार म्हणून या मार्केटमध्ये आहेस आणि फाईट करतोय आणि चांगल्या मूर्त्या बनवतोयस, तो व्हॉट इज युअर फील? मला फक्त मी गणपती घडवतोय हे मला कन्सर्न तो आहे जास्त, कॉम्पिटिशनपेक्षा वगैरे की कोण काय करतंय किंवा हा मूर्तिकार माझ्यासोबत आहे, हा माझ्या बाजूला आहे, ह्याची मूर्ती अशी आहे, तसं मला कधी कन्सर्न नसतो. मला फक्त गणपतीला आकार द्यायचा आहे, हेच फक्त माझ्या डोक्यात आहे. सो असं कॉम्पिटिशन मला बघतच नाही मी ह्याच्याकडे, ॲज अ कॉम्पिटिशन बघत नाही मी ह्याच्याकडे. बरोबर बरोबर. तर ओमकार, तुझी जर्नी सगळ्यांना सांग की हाऊ यू स्टार्टेड ॲज अ मूर्तिकार. म्हणजे तू मूर्ती बनवायचं कधी ठरवलं की मला मूर्तिकार व्हायचं आहे, आणि व्हॉट वॉज द जर्नी, कॉलेज, देन तू कोणाच्या अंडर कामं केली, कोण होते ते, आणि आता काय करतोय, आता पर्सनल आहे काय आहे, ते सगळं सांग. आता आमच्या घरी लहानपणापासून मी बघतो की गणपती येत आहे. तर जेव्हा मी फर्स्ट सेकंडला होतो तेव्हापासून मला आवड होती की मला गणपतीला आकार द्यायचा आहे, तो कसा बनतो, कसं कुठलं मटेरियल वापरतात, आपण कसं करू शकतो. तर तेव्हा पहिलं वर्कशॉप खूप जवळ होतं माझ्या घरापासून, तर मी जायचो तिकडे की हां ही मूर्ती अशी केली आहे, हिला बॅलन्स केलं आहे. तर मग मी जायचो स्टेशनरीमध्ये क्ले घ्यायचो. तर तसं फोटो बघून मी ट्राय करायचो की ही अशी मला बनवता येईल का. आता खेतवाडीचा एक गणपती होता विजय खातूंनी बनवलेला, लायनवरती होता वाटतो तो, मुंबईचा महाराजा. हा येस, राईट. तर तो मी ट्राय करायचो की असा करता येईल का. अच्छा, घरीच क्लेमध्ये तो क्ले आणायचो. नंतर मग पप्पांचे एक फ्रेंड होते, तर ते बोलले की तू येत जा माझ्याकडे पेंटिंगला वगैरे. तर मी तिथे पण मी जायचो, त्यांच्याकडनं POP घ्यायचो, क्ले घ्यायचो. मग जेव्हा माझ्या घरी गणपती यायचे तर एक छोटी मूर्ती माझी पण असायची तिकडे की ही मी केली आहे, वाघावरती असेल, याच्यावरती असेल. अच्छा. तर 10 दिवस तिची पण पूजा व्हायची. अच्छा. हां, असं ते परंपरा 5 ते 6 वर्ष चालू होती माझ्या घरी की मोठी मूर्ती, छोटी मूर्ती. इंटरेस्टिंग. तेव्हा लोकांना कळायचं की हा बनवतो. मग 10th झाली माझी, तर माझ्या आईला मी बोललो की मला शिकायचं आहे, मला खूप इच्छा आहे. तर विशाल शिंदे तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल, त्यांच्याकडे मी गेलो. ते बोलले की मी क्लास चालू करणार आहे नेक्स्ट मंथ करून असे 10 महिने गेले. मग त्यांना सतत माझा फोन असायचा, माझी आई पण त्यांना फोन करायची की तुम्ही कधी घेणार आहात, माझा मुलगा वाट बघतोय. मग ते बोलले एक काम करा, तुम्ही त्याला संडे टू संडे पाठवा. तर लोअर परला त्यांचं एक छोटंसं वर्कशॉप होतं, इकडे मी संडे टू संडे जायचो. तर मग बघायचो त्यांचे वडील काय करतायत, कसं डिझाईन करतायत, कसं हात बनवतायत. आणि दादा सांगायचा की हे बघ हा हात आहे, तर मी कसा करतोय, मी कुठे फोल्ड्स करतो हे बघ.
नंतर मग 2 महिने ते केलं. तर दादा बोलले की आता मी क्लास चालू करतोय. मग क्लास चालू केला. मग बेस कसा करायचा, बेसपासून सगळं दादांनी शिकवलं. 1-2-3 महिन्यामध्ये शिकवलं. त्याच्यात कट टू फायनान्शियल इश्यू असल्यामुळे आता मला पण चालू करायचं आहे वर्कशॉप आणि तेव्हा मी 18 वर्षाचा होतो. तर करायचं काय? मग दादालाच बोललो की मला जरा हेल्प कर. तुझ्याकडे कामाला येतो, काय असेल ते दे. तर तेव्हा तो मला 5 द्यायचा. माझ्याकडे दिवसभर असायचो, माती मळायचो, साच्यामध्ये भरायचो. बरोबर. दादा जे सांगेल ते करायचं. पण दादाचं एवढं होतं की तो ट्रायंगल म्हणजे ट्रायंगलमध्ये आकार द्यायचा तसा प्रॉपर आला पाहिजे. त्याशिवाय तो पुढे अपूर्वच नाही करायचा. बेस आहे, रेक्टँगल प्रॉपर आला पाहिजे. परफेक्शनिस्ट. परफेक्शन दादाकडे मी शिकलो परफेक्शन, की हा बोट तर हा बोटच दिसला पाहिजे, हा डोळा असा आहे तर असाच दिसला पाहिजे, असं सगळं दादाकडे शिकलो. त्याच्यानंतर मग मला माझा फ्रेंड येतो नाही म्हणून स्कूल फ्रेंड तो बोला की घनसंकुल म्हणून एक आहे आपलंच ओळखीचं आहे, ते राजन खातूंना तू एकदा जाऊन भेट, ते तुला सपोर्ट करतील, तू छोट्या मूर्त्या तिकडे चालू करू शकतो. असं मी बोललो ठीक आहे. मग एकदा त्यांच्याशी बोललो, 1 वर्ष त्यांच्याशी बोललो. तर ते बोलले ठीक आहे, तुला मी हेल्प करेल, तुला सपोर्ट करतो, मी तुला जे लागेल ते सगळं देतो, पण नेक्स्ट इयर. मी बोललो ठीक आहे, मला एक्सपिरियन्स नाही, मोठ्या मूर्त्या कशा बनवतात हे फक्त मी बघत आलो आतापर्यंत, की हा कुठे वेल्डिंग मारतोय, तो काय सांगतोय, कुठे ही पोज कशी फिरली आहे, तो कसा फिरवतोय, बरोबर. हे सगळं मी बघायचो. तर विशालाने मला शिकवलेलं की मातीची मूर्ती कशी बनवायची, तर मला बरोबर. त्याचंच नॉलेज होतं. कलरिंगचं वगैरे कधी काय नव्हतं. मी बघून बघून शिकलोय, कलर मिक्सिंग कसं करतात, कोण काय करतं, मी अजूनही शिकतोय लोकांचं बघून, किंवा नवीन काय करता येईल, कलर मिक्स करून काय वेळ करता येईल, हे मी अजूनही एक्सपेरिमेंट करत असतो मूर्ती टू मूर्ती. लोकांना वाटतं सेम आहे, पण मला माहिती आहे की ह्याच्यामध्ये मी काय मिक्स केलंय वेगळं. बरोबर. असं मग ते बोलले की ये आपण जागेचं बोलू. घनसंकुल परागदादासोबत बोललो. बोला ठीक आहे, तुला मी जागा देतो एवढी एवढी. पण प्रॉब्लेम असा आला की रेंट माझ्याकडे तर काहीच नाही. बरोबर. मी होतो 16-18 वर्षाचा, तेव्हा मी ते काम केलं, जे पैसे भेटले तर मी घेतला आयफोन. मला तर फायनान्शियल नॉलेज होतं. जेनझी फीवर. बोलायचं काय, त्याला 5S घेतला तेव्हा 25 पर्यंत येत होता. बरोबर. सगळे पैसे तिकडे गेले आयफोन फ्लेक्स करायला कॉलेजमध्ये जाऊन काय, तेव्हा माझ्याकडे आयफोन आहे, तेव्हा फोटो काढ, हे काढ. तेव्हा खूप मोठी गोष्ट होती ते आयफोन घेणं म्हणजे. तेव्हा पण ते पैशामध्ये संपलेले. करायचं विशालाला मी बोललो की असं असं मला करायचं. बोलला तुझ्याकडे एक्सपिरियन्स नाही आहे, एक्सपिरियन्स घे. त्याचं बोलणं बरोबर होतं. तर माझ्या अंगामध्ये असं एक होतं ना जिद्द, की नाही मी करणारच, मी उडी मारून तिकडे करणार. मग माझे पैसे नव्हते, माझा फ्रेंड मला बोलला की मी इन्व्हेस्ट करतो, काय ते 50,000 इन्व्हेस्ट करतो. तर त्याने इन्व्हेस्ट केले. मी मूर्त्या आणले, काय काय मूर्त्या मी स्वतः हाताने बनवले. तिकडे 7 ते 8 मूर्त्या मातीचे बनवले. मग पेपरपासून पण बनवलेले मूर्त्या. पेपर कसं मिक्स करतात, काय करतात, ह्याचं मी व्हिडिओज बघितलेले, नॉलेज घेतलं. तर युट्यूबवर. युट्यूबवर घेतलं. आणि काय काय लोकांना भेटलो, पण पुण्याच्या आमच्या एक आहेत रेफरन्स टू भेटलो, त्यांनी सांगितलं की कसं बनवायचं, कसं मिक्स करायचं. तर ते हळूहळू स्टार्ट केलं. मग लोकांना कळायला लागलं की हा पेपर शेम बनवतो. त्याच वर्षी राजन खातू जे आहेत ते बोलले की एक मंडळ आहे अर्थ रोडचा राजा, अच्छा. तो तू बनव, तुला समोर जागा आहे, त्यांच्याकडनं पार्ट घे, तू बोलून घे, पार्ट सगळे तुला मी देतो, माझे वर्कर्स देतो, तो कसं काय लावायला सांगतो ते बघ, तुझं नाव तिकडे लावून टाक, असं आपण करू. तर बोलो ठीक आहे चालेल, आपण फर्स्ट मूर्ती बनवतो. तर त्यांनी सगळं मला प्रोव्हाइड केलं. तर मी बघत होतो कसं बनवलं, काय कलरिंग तर मी स्वतःच केलं, कलरिंग सगळं. तर ती मूर्ती मस्त आली. त्यांच्या सपोर्टमुळे लोकांना कळालं की मी मोठ्या मूर्त्या करतो. बरोबर. किती फुटाची मूर्ती होती ती होती 10 फुटाची होती. ओके. ती तुझी फर्स्ट मूर्ती होती. फर्स्ट मूर्ती, सार्वजनिक मूर्ती फर्स्ट फर्स्ट अर्थ रोडचा राजा. अर्थ रोडचा राजा. विच इयर? 2019, कोविडच्या आदल्या वर्ष 19 ओके. होता वाटतं. ओके. तेव्हा त्यांनी सपोर्ट केलेला आणि त्यांच्यामुळे ती मूर्ती घडली. त्यांच्यामुळे ते नाव झालं की असं असं आहे. ओमकार गायकवाड इज देअर. तर त्यांचं म्हणणं काय होतं, आता माझं वय झालं, आता फक्त मी राजा पोज मूर्त्या करणार आहे. हे जे असे बॅलन्सिंग वगैरे मी करणार नाही. ते बॅलन्सिंग मूर्त्या करायच्याच नाहीत, त्यांनी बंदच केलेले. लास्ट त्यांनी मला वाटतं केली मालवणीची केलेली बॅलन्सिंग होती ती, त्याच्यानंतर त्यांनी केलीच नाही बॅलन्सिंग वाली. ती होती मूर्ती बस. ते बोलले नेक्स्ट इयर तू साचे घे, कर तुझं चालू कर, काय लागलं तर मला सांग. यांच्याकडे हक्कानी मागायचो की मला असं असं हत्ती पाहिजे, मला असं असं रॉड वेल्डिंग करून पाहिजे. पैसे तर कधीच नाही घेतले माझ्याकडनं, राजन खातू सरांनी एकदा पण. होता बोलले कारागिराचे असतील ते सांगतील, त्यांना एवढे द्यायचे, माझा काही नको मला. ते म्हणतात मी 50 मूर्त्या करतोय, 50-60 मूर्त्या करतोय, तुला एक मूर्ती करून मला काही प्रॉब्लेम नाही. तर त्यांचा एक न
सपोर्ट होता की ओळखत नाही, फक्त मित्राचा मित्र आहे, हा मातीकाम करतो, तरी पण एवढा सपोर्ट केला. पण एवढा सपोर्ट केला. बघत होते मला लोक की अख्ख्या वर्कशॉपमध्ये मी तेव्हा सगळ्यात लहान होतो. माझी हेअरस्टाईल थोडं वेगळी होती, पण लोकांना वाटतं की मी खूप मोठा आहे. लोकांना अजूनही वाटतं की मी खूप मोठा आहे, पण तसं नाहीये. कोणाला माहीतच नाही माझं वय. त्यांना वाटतं की असेल 28-30 पर्यंत असेल, 25 वय कोणाला माहीत नाही. तेव्हा तर मी 18 होतो. तेव्हाची सुरुवात. तेव्हा मग भरपूर मूर्तिकारकडे मी असं जायचो, काय करतोय बघायचो. राजू शिंदे होते बाजूला अरुण दत्ते होता. तर आपलं सगळ्यांसोबत चांगलं बॉन्डिंग वगैरे होतं. तसं करत करत मी पुढे आलो. मग एक छोटा वर्कशॉप घेतलं, मग छोट्या मूर्त्या केले. मग कुठे घेतलेलं वर्कशॉप? 7 रस्त्याला घेतलेलं आपण, एक छोटंसं होतं. चिंचपोकळीला जे उतरतात आपण सरळ जातात 7 रस्ता. तिकडे तिकडे एक आपण घेतलेलं कोविड नंतर. सो फर्स्ट इयर हे चांगलं गेलेलं. प्रॉफिट एवढा नव्हता झाला, पण ऍटलिस्ट एक नाव झालेलं, कव्हर झालेलं. किती मूर्त्या केलेल्या? तरी 40-50 मूर्त्या केल्या. छोट्या मूर्त्या होत्या. 5 फीट? 4 फूट, 5 फूट, 2 फूट मातीचे वगैरे असे. ऑलरेडी वर्षभर काम करत होतो मी. फर्स्ट इयर मध्ये 50 मूर्त्या? हो, छोट्या मूर्त्या होत्या. स्वतःचे वर्कशॉप मध्ये? छोट्या वर्कशॉप. हॅट्स ऑफ. आणि तिथेच एक मंडळ होतं. त्या मंडळाची पण आम्ही 4 दिवसामध्ये 4 फुटाची मातीची मूर्ती केलेली. मंडळाचं नाव? मंडळाचं नाव 7 रस्त्याचा असं काहीतरी नाव आहे, विसरलो नव्हते. 7 रस्ता सुख करता. ओके. कोविडच्या सेकंड वेव्हला त्यांचं केलेलं मातीची मूर्ती. त्यांचा पण सपोर्ट होता. तिकडचे पण मुलं, अर्धी मुलं माझ्याकडे कामाला यायची. कोविडमध्ये कोणाला काय हे नव्हतं, काम नव्हतं. बरोबर. बरेच मुलं होती, 4 ते 5 जण. ते आपल्याकडे यायचे आणि बघायचे की तो कसा करतो, मग मी पण करू का, मला पण शिकव. आपल्या मुलांना ते हे असतं की शिकायचंय, करायचंय. बरोबर. पण जसं कोविड संपलं, सगळ्यांना आपापली कामं प्रिय. कोण मराठी मूर्ख काय तिथे दिवसभर माझ्या खाली येऊन बसणार नाहीये की माती मळतो करतो. शेवटी ते कोविडचा त्यांचा एक टाइमपास होता 6 महिन्याचा, सेकंड वेव्हचा त्यांचा तिकडे झाला. पण ते त्यातले 1 ते 2 जण जे असे आहेत ना, ते पुढे जाऊन चांगलं काम करू शकतात. त्यांच्याकडे ती आहे. पण त्यांनी नंतर स्वतःचा विचार केला की आपल्याला घर चालवायचं. मग त्याने काय नाही गाडी घेतली, स्कूल व्हॅन मध्ये गेले. काय आहेत बसूनच चालतंय. आपला मराठी मुलाला असतं ना की मी ते काम का करू, ऍटिट्यूड प्रॉब्लेम, आणि मी हे कसं करू, मला लाज वाटते. आता आम्ही तर 4-4 दिवस घरी जात नाही, 4-4 दिवस आंघोळ करत नाही, अशाच कपड्यांमध्ये असतो. सगळं लोक बघत असतात हे काय काम करतायत. वर्कशॉपमध्ये वेल्डिंग मारा, पीओपी उचला. पीओपी पण आम्ही बनवल्यात. तर आम्ही असं तर डोक्यात हे ठेवत नाही की मी मूर्तिकार मी का करू, माझ्या खाली तर माणसं आहेत, त्यांना करू दे. हा विचार कधीच नाही केला. बरोबर. हे मुलांना कळलं पाहिजे, मराठी मुलांना. त्यांना वाटते लाज, त्यांना जास्त पैसे पाहिजेत, काम कमी करा, हे जास्त करा. असं शक्य नाहीये, शक्यच नाहीये. रियालिटी इज डिफरंट. रियालिटी खूप डिफरंट आहे. बाहेरून येऊन लोक मूर्त्या घडवत आहेत. हे एक अलर्ट बेल आहे की आपण मराठी सण, ते नाही आलेत ना बाहेरून, मूर्त्या घडणार नाही. त्यांच्यासारखं कोणच काम करू शकत नाही, मराठी मुलं तरी. बरोबर. कोणच नाही. फक्त 2-3% मराठी मुलं असतात कामाला. ओमकार, तुझं अर्ली लाईफ इन्स्पिरेशन कोण होतं? म्हणजे सगळ्यांचे एक इन्स्पिरेशन असतात, नॉट आयडल बट इन्स्पिरेशन, की तू ज्यांना बघून म्हणजे मोठा झालाय आणि तुला असं वाटतं की एक दिवस मी पण अशी मूर्ती करेल, म्हणजे ट्राय करेल, प्रयत्न करेल. ऑफकोर्स विजय खातू सर. ओके. माझ्याकडे त्यांच्या दरवर्षी जे मूर्त्या करतात, जे नेक्स्ट डे न्यूजपेपरला येतात, मी कट करून 2006 पासून ते 2012 पर्यंत मी सगळे त्यांच्या मूर्त्या कापून ठेवल्यात. माझ्याकडे एवढी मोठी डायरी आहे. अच्छा. ईच इयरची माझे 10 ते 12 आहेत. अजून पण मी ते खोलतो, त्यात मला काय कॉन्सेप्ट दिसतो तो बघतो की ही कशी केली असेल, कसं वेल्डिंग केलं असेल. त्या हिशोबाने मी ते ठेवलेत, आठवण म्हणून, त्यांचं काम म्हणून. मला खूप युजफुल आहे. अजून पण मी ते बघतो. तू डायरी बोललास तर मला पण माझी चाइल्डहुड मेमरीज आठवण आली की मी पण असंच वेडा होतो की न्यूजपेपरमध्ये गणपती यायचे आणि सगळे माझे रिलेटिव्ह, फ्रेंड्स, ते सगळे मुद्दाम मला पेपर द्यायचे. त्यांना कळालं की बाबा याला क्रेज आहे, तर टाइम्स ऑफ इंडिया, आमच्या घरी नवा काळ पेपर येतो, तर आजूबाजूचा घरी नवभारत टाइम, सामना, टाइम्स ऑफ इंडिया, तर सगळे पेपर माझ्याकडे. गणपतीत ना म्हणजे एवढे पेपर, म्हणजे एवढे पण जास्त पेपर 10 दिवसात नाही, आगमन पासून
म्हणजे आगमन एक महिना अगोदर सुरू होतो. आगमन पासून एवढे ढीग लागायचे पेपरचे, कारण मी ते कट करून ते आपण मी डायरी बनवायचो. तर मी पण, तू बोललास तर मी थोडासा रिलेटेबल करतो की मी कॉलेजमध्ये होतो तर मी पण हे डायरीचं करायचो. आणि ही खूप एक आठवण आहे. आजची मुलं कदाचित नाही करत आहे, ते लोक फक्त कॉम्पिटिशन मध्ये आणि इंस्टाग्राम मध्ये बिझी आहे. बट ठीक आहे, ॲज द वर्ल्ड चेंज द जनरेशन विल चेंज. तर ओमकार, राजन खातू सर सोबत तू काम केलंय आणि त्यांनी तुला खूप ऑपॉर्च्युनिटीज दिलेली आहे. तर आता जर राजन खातू असले असते आपल्यामध्ये तर काय चेंज झाला असता? आणि तू राजन खातू सोबत कधी लास्ट बोललेला, म्हणजे इयर कुठला होता आणि काय कॉन्व्हर्सेशन होतं ते? लास्ट मी त्यांच्यासोबत त्यांच्या डेथच्या 4 दिवसाआधी बोललेलो. 4 days. ओके. त्यांना मी फोन केला होता की गणपतीचं कसं काय करायचं, कारण ते मला बोललेले की मी तुला हेल्प करेल आणि मंडळ पण थोडीशी देईल, कारण मी आता हळूहळू करत बंद करेल, असं त्यांचा शब्द होता. तेव्हा मी त्यांच्याशी बोलत होतो की कसं करायचं काय. तर त्यांना जास्त बोलता येत नव्हतं. ते बोलले मला आता बोलता येत नाहीये, तरी पण ते 10 मिनिटं माझ्याशी बोलले की कसं काय करायचं. आजारी होते खूप. ते बोले मी बरा होईल तर तुम्हाला फोन करतो, मग आपण बोलू बसून कसं काय करायचं ते, आपण मंडळांशी पण बोलू. जेव्हा मी स्टार्ट केलं तेव्हा पण त्याने मला बरेच मंडळ पाठवलेली माझ्याकडे की ह्याच्याकडनं छोट्या मूर्त्या घ्या, हे असे आहेत, हा माझाच आहे, ह्याच्याकडनं छोट्या मूर्त्या घ्या, मातीच्या मूर्त्या बनवतो, पीओपीच्या मूर्त्या बनवतो, तुम्ही तिथे जाऊन बोला. त्यांचं ते नेहमी होतं सपोर्ट. मग त्यांची डेथ झाली, मग एक शॉकिंग न्यूज होती खूप. सगळं संपल्याच्या नंतर काहीच नाही. ते जर आता असते तर मग आता सिनारिओ वेगळा असता माझ्या वर्कशॉपचा. म्हणजे आता सध्या तरी तू फॉर एक्झाम्पल 20 मूर्त्या करतो. हा, तर जर ते असले असते तर तो काउंट अप्रॉक्सिमेट वाढला असता आणि किती वाढला असता? काउंट म्हणण्यापेक्षा त्यांच्याकडनं मॅनेजमेंट स्किल्स घेता आले असते मला की या टायमाला एवढं काम करायचं. त्यांचं एक प्रॉपर मॅनेजमेंट असतं की आता ह्यावेळी हेच होणार की बाकडे बनणार, यावेळी मूर्त्यांचे कास्टिंगच होणार. ओके. कास्टिंग झाले की जॉईनिंग. त्यांचा एक टीम वर्क होता. सगळ्यांना काम वाटून दिलेलं की तू हे करायचं, टार्गेट एवढं करायचं. त्यांच्याकडे मी नाईटला कधी लवकर बघितलं नाहीये की काम होताना. ओके. 1-2 दिवस व्हायचं प्रेशर असलं तर, बाकी सगळं काम त्यांचं सकाळ दिवसात त्यांचं फिक्स होतं 8 ते 8. 8 ते 8. सकाळी 8 ते रात्री 8. बाकी सगळं त्यांचं मॅनेजर वगैरे बघायचे. 8 नंतर ज्या मूर्त्या जायचे सुरतला वगैरे किंवा लांब. पण त्यांच्या मूर्त्या 1-2 दिवस आधी रेडी असायच्या आगमनाच्या. तिथून मी ते इन्स्पायर झालोय आणि म्हणून मी लवकरात लवकर काम करायचा प्रयत्न करतो की मंडळाला कुठे बोलायला चान्स मिळाला पाहिजे, नाही. आपल्याला कोण काय बोललं नाही पाहिजे, आणि गणसंकुल म्हणता पण आपल्याला कोण बोललं नाही पाहिजे. त्यांचं पण चांगलं नाव झालं पाहिजे की इथे टाइम टू टाइम मूर्त्या भेटतात, 2 दिवसात रेडी असतात. लास्ट इयर मी ते फॉलो केलं आणि सगळ्या मूर्त्या आपल्या टाइम टू टाइम बरोबर गेले. काही प्रॉब्लेम नाही आला कुणाला. धोतीमध्ये पण नाही, डायमंडमध्ये पण नाही. आपलं आपण काम 2 ते 3 दिवस आधी करून मोकळं झालं होतं. बरोबर. आपलं एपिसोड झालेलं द गणेश उत्सव पॉडकास्ट एपिसोड 2 कृणाल दादा पाटील सोबत. तर कृणाल दादा पाटील पण हेच बोललेले की मॅनेजमेंट स्किल अँड राजन खातू हॅड अ गुड रिलेशन. लाईक मॅनेजमेंट स्किल्स तुम्हाला जर शिकायची असेल, मूर्तिकार म्हणजे मूर्तिकार कसा असावा, मॅनेज कसा करावा, डिलिव्हरी ऑफ आयडल अँड हे सगळं, तर राजन खातू सर वॉज द बेस्ट. तर तू पण हे बोललास तर ऑफकोर्स क्लोजली तू काम केलंय त्यांच्यासोबत. तर राजन खातू सर, वी डेफिनेटली मिस यू. अनफॉर्च्युनेट नॉट टू हॅव हिम टुडे. ओमकार, या जनरेशनमध्ये फॅन्सी मूर्तीज, बॅलन्सिंग आणि कॉन्सेप्च्युअल मूर्तीज, तर या जनरेशनमध्ये तू कुठल्या टेक्निक्स आहे, बॅलन्सिंग टेक्निक्स? म्हणजे फॉर एक्झाम्पल तू एक टेक्निक आहे ते राजन खातून सोबत तू शिकलास किंवा तू कुठे लर्न केली की बाबा अशी जर 30 फुटाची मूर्ती असेल तर असं आपल्याला बॅलन्स करायचं असं, तर कुठली बॅलन्सिंग टेक्निक यूज करतो आणि ते युजफुल आहे? आणि हे नवीन टेक्निक आहे की जुनी टेक्निक आहे? टेक्निक्स तर जुन्याच आहेत. आपण फक्त दरवर्षी आपलं Upgrade. डोकं लावून करतो की हा हे त्यांनी असं केलं होतं तर आपण हे बी पद्धती पण करू शकतो, किंवा आता फोल्डिंगचं पण होतं तर कसं करता येईल पद्धत आहे. पण बेस लाईन तर सेमच आहे, सेंटर रॉडवरती सगळं होतं, बेस तर तोच आहे. तर असं त्यामुळे काही वेगळं काही नाही आहे टेक्निकल असं काही. त्याची टेक्निक वेगळी, माझी टेक्निक वेगळी. मूर्ती फिरवायची टेक्निक आहे की कशी मूर्ती फिरवता आली पाहिजे,
प्रॉपर ती मध्ये बसली पाहिजे. कुठे हात छोटा किंवा अंग मोठं असं झालं नाही पाहिजे. ते सगळं स्किल्स आहे. ते तुम्हाला बॉडीचं प्रॉपर स्टडी पाहिजे. सो मला पण त्याची काही एवढी नॉलेज नव्हती. सो ह्याचे बुक्स येतात आणि नाहीतर बेस्ट एक्झाम्पल आहे की आपण आपल्याच फ्रेंडला सांगू शकतो की अरे असा उभा राहून बघ जरा. सांगायचं मी त्यांना की अरे असा बस, असा मला स्केच आलाय. स्केच तर आपला पेपर फॉर्म मध्ये आलाय. सो मी त्यांना सांगायचो की हा पोज आहे, असा प्रॅक्टिकली बस तू बघ. मी फोटो काढायचो, बघायचो त्याचा कुठे ट्विस्ट झालाय, पोट कुठे ट्विस्ट झालाय, हात किती खाली गेलाय, शोल्डर किती वरती आलाय. सो ते सगळं बघून मी इथे अप्लाय करायचो. स्केच मध्ये करणार ना आपल्याला. सो बेस्ट वे काय की ह्युमन फिगर स्वतः बघून करणं तिकडे. तसं करत करत मी तेच आत्ता पण मी तेच करतो अजून पण, की जर मला नवीन करायचं असेल तर भावाला सांगतो की असं असं बस, मला फोटो काढून दे फक्त. धोतीचं इनफॅक्ट आधी मी हे पण करायचो, धोतीचे ड्रेपरीज जे मातीमध्ये मी करायचो ते प्रॉपर येण्यासाठी मी भावाला धोती घालायचो. ओके. या फ्रेंडला सांगायचो की धोती घालून बस असं. तर मला तिथे फोल्ड्स बरोबर, लाईव्ह एक्सपिरियन्स. हा फोल्ड असा येतो. धोतीचे फोल्ड सेम नसले पाहिजे, कपडा कधी सेम फोल्ड होत नाही. बरोबर. जे सगळे फोल्ड्स त्याचे वेगळे असतात. तर ती नॉलेज पाहिजे. लोक काय करतात, हे फोल्ड सेम, हा फोल्ड सेम, असं थोडी असतं. त्याला काहीतरी फ्लो आहे ना कपड्याला. तसं इन्स्पायर तिथे बघून मी इथे करतोय. आपलं साडी असेल, देवीची साडी बनवायची असेल, बरोबर, बघायचं आपण किती वेळ लागतो त्याला. 5 ते 10 मिनिटाचं काम आहे ते. बरोबर. असं आपण करतो. बट हे 5 ते 10 मिनिटाचं काम आहे. बट आताची जी जनरेशन आहे, आताचे जे लोक आहेत, तर ती खूप आळशी आहेत. म्हणजे ते 5 ते 10 मिनिटं युट्यूबवर जाऊन किंवा कुठला एखादा मूर्तिकार किंवा एखादा आर्टिस्ट ड्रेपर असेल त्याचे व्हिडिओ नाही बघत, कारण एवढं कष्ट नाही करतात त्या लोक. बट तू एवढं डीप मध्ये जाऊन बेसिक्स तुझे स्ट्रॉंग ठेवलेत तर एक खूप मोठी गोष्ट आहे ती. ओमकार, गेल्या वर्षी मध्य भायकाळाचा राजा ही मूर्ती तू घडवलीस, 30 फुटाची मूर्ती, आणि ती मूर्ती खूप फेमस झाली, खूप व्हायरल झाली, खूप मोठे मोठे पेजेसनी ती फीचर केले. इनफॅक्ट ते न्यूजपेपरमध्ये पण आलेली, आणि खूपच म्हणजे चांगला कॉन्सेप्ट होता, मत्स्य अवतार. तर ती जर्नी आम्हाला सांग की मंडळ कसं आलं, फायनल फायनल कसं झालं, स्केच आर्टिस्ट कोण होतं, मग चॅलेंजेस आले का बनवायला, हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स. म्हणजे इमॅजिनेशन तू एक मूर्ती केलीस तर त्याप्रमाणे बेटर झाली की अजून बेटर तू करू शकत होतो, आणि हे सगळं. ऍक्च्युली लास्ट इयर मी मूर्त्या करणारच नव्हतो. का? मी फायनान्शियल इश्यू होते, तर आपल्याला सगळं ते मोल्ड्स वगैरे बनवायला खूप चांगली अमाऊंट लागणार होती, 3-3.5च्या वरती, प्लस रेंट हे ते. बोललो की आपण करून, आत्ता आपल्याकडे ऑर्डर नाही आहेत, जून उजाडला होता, आपल्याकडे ऑर्डर नाही, तर आपण करून उगाच लॉसमध्ये जाण्यापेक्षा आपण नाही केलं पाहिजे. मला फोन पण आले जागेसाठी की आपण जागा पाहिजे का तुला, हे ते. बोला नको आहे. मग मी बोललो एक ट्रिप प्लॅन करू, जाऊन येऊ, जरा फिरून येऊ, उत्तराखंड केदारनाथ जाऊन येऊ. मी उत्तराखंडला गेलो, सोलो गेलो मी. अच्छा. हा, ते पण 2 दिवस आधी प्लॅन केलं, फ्लाईट बुक केली, निघालो. केदारनाथ फिरून वगैरे आलो, मुंबईत आलो, बसलेलो. तर मला वाईट खूप वाटत होतं की मी मूर्ती काढणार नाहीये, तर माझं स्वप्न होतं की घडवावं वगैरे. तर मग एका दिवशी मी झोपलेलो दुपारी, आलो त्याच्या नेक्स्ट डे, तर मला फोन आला की मध्य भायखळ्यावरनं की असं असं बोलतोय. म्हणलं ठीक आहे, मी आता हो मिलके बात करता हो. मग मला काय माहिती की एवढी मोठी मूर्ती असते यांची. मी बोललो ठीक आहे, आपण करू. तर मी गेलो, भेटलो, ते बोलले 24-26 फीट का मूर्ती राहत आहे. मी बोललो एवढे पैसे होतील. मी त्या विचार नाही केला की मी पाठी बोललो त्याला नको मला जागा. बरोबर. त्यांच्याशी डील करायला बसलो, कारण मला डोक्यात कॅल्क्युलेशन वगैरे क्रिएट झाले की हा एवढा बोलतोय, बरोबर, तर माझं तिथं रेंट सुटतंय, बरोबर, बाकीचं आपण मॅनेज करू शकतो. तेव्हा मला एक फोन आला मध्य भायखळा, त्यांचं मी तिथे डन केलं. कट टू 5 मिनिटांनी मला पपनसवाडीवरून फोन आला की असं असं बोलतोय. त्याने पण त्याच क्षणी डन करून टाकलं. तर 2 दिवसात 3 ते 4 मूर्त्या डन झाल्या. सो मी तिथे जागेला बोललो की मला जागा पाहिजे. मला हा ठीक आहे जागा घे, कोणी आला नाही, जर नशिबात आहे घे. तर मग आता प्लॅनिंग कसं करायचं, पुन्हा प्लॅनिंग केलं. वर्कर्स आपण सांगितले नव्हते आधी, बरोबर, ऑन द स्पॉट अरेंजमेंट, सगळं अरेंजमेंट, लोकांचे काम चालू झाले होते, आपलं सगळं अरेंजमेंट करत होतं. तर आपल्याकडे मुलं काम करतात, बोलून तुला की छोटे असतात, बरोबर, तर त्यांना रेडी केलं प्रॉपर की सब ऐसा काम करणे का, ये सब उठाने का, मैं बोलू वो करणे, बरोबर, एवढं सांगितलं. मग ट्रॉली आणली, स्टार्ट केलं. मला हे पण माहित नव्हतं मागच्या वर्षी की हा एवढा मोठा घेतला आपण,
याला वेल्डिंग कसं मारता येईल. पण माझ्या डोक्यामध्ये स्केचमध्ये मी सगळं काढून ठेवलं की कुठे काय करता येईल. एवढं मला टेक्निकल होतं. तसंच मी वेल्डरला सांगितलं की असं असं करून दे. आणि स्केच आर्टिस्ट तर माझा फ्रेंडच आहे विक्रांत, त्याचं ते स्केच होतं. विक्रांत सालस्कर. हां, विक्रांत सालस्कर, त्याचं स्केच होतं ते. हम्म. सो असं सगळे वेल्डर पण चांगले होते. संतोष वेल्डर ज्यांनी विजय खातूकडे काम केलंय, हो मी बरोबर. त्यांनाच पकडलेलं. अच्छा. त्यांच्याकडे खूप नॉलेज आहे आणि विक्रांतकडे स्केचचा एक्सपिरियन्स आहे. सो ह्यांच्यामुळे ती चांगली मूर्ती एकदम स्टेबल राहिली. बरोबर. त्यांच्या वेल्डिंगमुळे वगैरे त्यांनी भरपूर गोष्टी सांगितल्या की असं तसं केलं पाहिजे. So हा टीम वर्क जो होता ना, त्याच्यामुळे ती मूर्ती एकदम सक्सेसफुल झाली. तर मला अजून बिलीव्ह होत नाही की ती मूर्ती गेली. 30 फुटाची. हा, बनत गेली. साईज होती 26, बट ती 30 फुटापर्यंत गेली. मंडळाचा होता की नाही मी असं बडा करेंगे, अच्छा करेंगे. म्हटलं ठीक आहे. तर मला त्यांनी त्याचे एक्स्ट्रा पण दिलेत बरोबर. गणपतीचे हा. की करो तुम दिखते. आणि तो कन्सेप्ट एवढा चांगला होता आपला. तर असं विथ नो एक्सपिरियन्स हे देवानेच कुठे ताकद दिली मला की असं असं घडलं पाहिजे ह्याच्या हातातून, आणि ते घडतं. 30 फुटाची मूर्ती घडली आणि तुझा काय पण प्लॅन नव्हता, बट हे No plan. लिहिलेलं होतं लिहिलेलं की होतं. हां, सडन प्लॅन झाला. हा, sudden आणि हे plan. लिहिलेलं होतं की मध्य बायकाळा ओमकारच घडवणार यावर्षी, आणि तू घडवून दाखवलीस आणि घडवलं पण आणि गाजवलं पण. गाजवलं पण दोन्ही. गुड गुड. 0 वरनं आपण 8 वरती गेलो. काहीच नव्हतं प्लॅनिंग. आणि 8 मूर्त्या केल्या लास्ट 8 वर्षी. मूर्त्या केल्या आपण, मोठे मोठे 8 फुटाचे, 10 फुटाचे, 5 फूट, 6 फूट, 8 ते 9 मूर्त्या होत्या. तो असं विदाउट प्लॅनिंग मस्त झालं. आणि ओमकार, ह्या वर्षी तुझा काय प्लॅन आहे की ह्या वर्षी तू मूर्ती वाढवणार आहेस, मुंबईमध्ये वर्कशॉप घेणार आहेस, की आता खूप सारे आर्टिस्ट आहेत ते एक्सपांड करत आहे, सुरतमध्ये घेत आहेत वर्कशॉप, हैदराबादमध्ये घेतात, बँगलोरमध्ये घेतात. तर तुझा काय प्लॅन आहे? मुंबईमध्ये किती मूर्त्या करणार आहेस आणि सुरतमध्ये किंवा बँगलोरमध्ये किंवा हैदराबादमध्ये तुझा एक्सपान्शनचा प्लॅन काय आहे, आणि किती फुटाच्या मूर्त्या करणार आहेस यावर्षी? आता मुंबईमध्ये तर मी सेम स्पेस घेतली आणि 8 ते 9 मूर्त्याच करणार आहे, जेवढे आपले लास्ट इयर होते. नवीन मंडळ आले तर एक 10 करू. सुरतला पण आपण 2 मूर्त्या करणार आहे. हो, सुरतमध्ये वर्कशॉप घेतलाय यावर्षी. हो, तिकडे त्यांच्या जागेवरती आपण 2 ट्रॉली घेऊन 22 फुटा 2 मूर्त्या करतोय. 2 मूर्त्या सुरतमध्ये. 22 फुटाच्या आहेत ते तिकडे 2 ट्रॉली. मुंबईमध्ये आपलं नॉर्मल जे 8 वाढले तर ठीक आहे, पण माझा प्लॅनिंग असा आहे की जास्त प्रेशर घेऊन नाही काम करायचं. आपले 8 ते 10 मूर्त्या त्या जागेत बसतात बरोबर, म्हणून मी तेवढीच जागा घेतो. मला बरेच जण बोलतात नेक्स्ट टाइम एवढी मोठी घे, नेक्स्ट टाइम अख्खं घे. कशाला? उगत पैसे घालो. उगत घालो पैसे. म्हणजे तू क्वांटिटीच्या मागे नाही धावत आहे. माझं प्लॅनिंग आहे की हे एवढी जागा आहे. आज जर मला 8चे मला 12 मंडळ विचारतायत, 15 विचारतायत, तर मी अजून 10 फूट एक्सटेंड करेन. बरोबर. पहिल्यापासून घ्यायचं काय मा- गरज नाही. हा, गरजच नाही ना. मी कशाला डायरेक्ट एवढे मोठे मोठे गाळे घेऊ. तसे पैसे पण वाढतात, बरोबर. मंडपचं लाईट बिल, वर्कर वाढतात, मॅनेजमेंट वाढतं. तर आपल्याला जेवढं जमतंय ना, स्मॉल स्टेप्स घेऊनच मी जातो. डायरेक्ट मला मोठं बॉम्ब ब्लास्ट करायची आवडतच नाही मला. बरोबर. स्टेप बाय स्टेप, हळूहळू. ओमकार, मूर्तिकारांना एक आम्ही खूप मूर्तिकारांशी बोललो, भेटलो, तर सगळे मूर्तिकारांना ना एक बॅड एक्सपिरियन्स होतो पेमेंटचा. तर की मंडळ पेमेंट नाही देत, मंडळ पेमेंट ठेवतात, डिले करतात, काय काय रिझन्स देतात. तर काय काय रिझन देतात, आणि तुझ्या बरोबर झालेलं आहे बॅड एक्सपिरियन्स असं? माझ्यासोबत 1 वर्ष झालं होतं असं की पैसे नाही जाता, आमचा अध्यक्ष वारला, आमचा खजिनदार- अध्यक्ष वारला? हो, असं पण आणि बोलतात. हां. वार म्हणजे हे इट वॉज ट्रू न्यूज? ते काय आता आयडिया नाही मला. मी आता एवढं खोदत बसणार नाही. आता आपल्याला माहित नसतं कोण अध्यक्ष आहे, कोण खजिनदार आहे. 50-40 जण येतात आपल्याशी बोलायला येतात. बरोबर. 40-50 जण आपल्याशी बोलतात, जातात. नंतर पण काम चालू असताना जे 40 जण आलेत त्यातला कोणतरी वेगळा येतो, तो काहीतरी बोलून जातो, ज्याला काय माहीतच नसतं कधी ही मूर्ती कशी आहे काय. तो पण येऊन बोलतो की अरे असं कसं, हे कसं, ते कसं. हे पण मंडळामध्ये खूप होतं. माझं म्हणणं हेच असतं की तुमचा 2 जण ठेवा, तेच माझ्याशी येऊन बोलणं. कोऑर्डिनेशनसाठी. बाकी तुम्ही 40-50 जण येणार, बोलत बसणार. तर कुठलाही मूर्तिकार किंवा मी मुद्दाहून कुठली मूर्ती खराब करायला जाणार नाही. का कोण असं करेल? कशाला कोण मूर्ती खराब करायला जाईल? ज्यांना नाही येते
तो त्याच्या डोक्याने त्याला तेवढंच करणार की ह्याला येत नाहीत, ह्याला असं वाटतं की हा मला एवढं येतं ना तर हे बेस्ट आहे. त्याच्यापेक्षा जो प्रो आहे ना त्याला वाटणार की मला जे येतं ते बेस्ट आहे, मला येतं ते मी करणार. पण लोकांना सगळ्यांनाच ना आवडणार ते, 100पैकी एक जण काहीतरी बोलणारच, बरोबर. इट्स व्हेरी नॉर्मल. त्याला पण काय नॉलेज नसते, तो सांगणार नकाला ये लाल लाल कलर मार. न कधी लाल असतो का? बरोबर नसतोच ना, लाल कलरच असतो. काही असतं. काही लोकांचा असं असतं की दोन हात आशीर्वाद खाते. गणपती सारखा येऊन देतच नाही कोण की असं करा तसं करा, हे सगळ्यांची रिक्वायरमेंट वेगळीच असते, वेगळी म्हणजे आउट ऑफ द बॉक्स असते, कधी कधी वियर्ड पण असते. हा वियर्ड असते. आता 6 पॅक ऍप गणपती वगैरे चालू असतं ट्रेंडिंग मध्ये. थोडं चुकीचं वाटतं मला. ह्याच्यावर थोडं लोकांनी विचार केला पाहिजे की गणपतीला आपण आणतो तर कसा असला पाहिजे तो. बरोबर. तर ओमकार, स्टार्टिंगला जेव्हा तू या फील्डमध्ये आला तर तूने सांगितलं की मूर्त्या तू घेऊन, छोट्या मूर्त्या येऊन तू पेंट मारून तू विकायचा, मातीची मूर्ती XYZ म्हणजे XYZ क्वांटिटी. तर तुला नाही वाटलं की आता खूप काही लोक करतात की बाबा मूर्त्या कुठून आणतात बाहेरून, म्हणजे पेण असो किंवा पुणे असो, हे सगळे जागावर 6 फीट 8 फीटची मूर्ती आणतात आणि इकडे पेंट करून विकतात आणि त्याचा स्वतःचं नाव करतात. तर तो एक सोपा प्रोसेस आहे आणि मूर्ती स्क्रॅच पासून घडवणं हे एक डिफिकल्ट प्रोसेस आहे, एक लेंदी प्रोसेस आहे. तर तू यावर विचार केलास कधी की मी पण अशी मूर्ती आणू, इकडे पेंट करून ते सगळं कशाला एवढी मगजमारी करायची घडवण्याची मूर्ती? हे कलाकारचं कामच नाहीये की आणून विकणं, ही कलाच नाही झाली. मी फर्स्ट इयर फक्त 40 मूर्त्या आणलेले, ते पण एक डिस्प्ले लागावा म्हणून, आणि 10 मूर्त्या मी स्वतः मातीने बनवलेले. आणि एप्रिल ते जून मध्ये माझ्या पेपरच्या मूर्तीचं काम चालू होतं. अच्छा, तू पेपर मूर्ती पण बनवतो, इको फ्रेंडली? 25 ते 30 मूर्तीचं काम चालू होतं. ते मूर्त्या UK ला पण जातात, ऑस्ट्रेलियाला पण जातात, न्यूझीलंडला पण जातात. इन्स्पायरिंग. हे किती मूर्त्या आहेत, किती फीटच्या मूर्त्या आहेत? हे 2 फूट 5 फूट 6 फूट. ओके, म्हणजे तू मूर्ती एक्सपोर्ट पण करतो? अगर ये जो वीडियोस देख रहे हो आप, ये पॉडकास्ट देख रहे हो, और अगर आपको इको फ्रेंडली मूर्ति चाहिए और आप इंडिया में नहीं रहते हो, तो आप जरूर ओमकार को कांटेक्ट करें. ओमकार के सारी डिटेल्स, इंस्टाग्राम प्रोफाइल से लेके फ़ोन नंबर तक मैं डिस्क्रिप्शन में मेंशन कर दूंगा, तो आप ज़रूर देखिए और ओमकार से बात करिए एंड लेट्स ग्रो लाइक टुगेदर. एक ही मिशन है हमारा कि हर मूर्तिकार को काम मिले, चाहे वो नया है चाहे वो जूना है, हर एक को काम मिले और हर आर्टिस्ट की एक रिस्पेक्ट हो. ओमकार, या वर्षाचे काही इंटरेस्टिंग प्रोजेक्ट्स आहे, जसं तू सांगितलं की तू इको फ्रेंडली मूर्त्या करतोय, म्हणजे 2 फीट 3 फीट. तर या वर्षी कुठली इको फ्रेंडली मूर्ती करतोय आणि कुठलं मंडळ आहे आणि कुठल्या वर्कशॉपला करतोस? मुंबईच्या वर्कशॉपला करतोस की सुरतला वर्कशॉपचा करतोय? आपण मुंबईमध्येच करतोय. 12 फुटाची आपल्याकडे स्वप्नस्वाडीचा विघ्नहर्ता या मंडळाची पेपरची मूर्ती यावर्षी होणार आहे आपल्याकडनं. गणसंकुलमध्येच होणार आहे. फर्स्ट टाइम असं काहीतरी कन्सेप्ट आपण आणतोय. तर गणसंकुलमध्ये पहिल्यांदा इको फ्रेंडली मूर्ती बनते पेपरची? येस, पहिल्यांदा बनते पेपरची मूर्ती पहिल्यांदा बनते. खूप मोठी गोष्ट आहे की गणसंकुलमध्ये आपल्या परळमध्ये इको फ्रेंडली मूर्ती बनते 12 फुटाची आणि ओमकार गायकवाड हे मूर्ती घडवत आहेत. तर खूप मोठी गोष्ट आहे. ओमकार, एक वियर्ड कधीतरी एक फिलिंग असते का की एक तू मूर्ती बनवतोय तर ते एक वियर्ड वाइब्स असते की यार बॅलन्सिंग मूर्ती आहे, असं होणार की नाही होणार, डाऊट्स असतात की बाबा हे बसेल की नाही बसेल, हे पडलं तर, हे म्हणजे स्पीड ब्रेकरवर गणपती आपला गेला, ट्रॉली गेली तर काय होणार. म्हणजे हे कधी बॅलन्सिंग मूर्त्या तू बनवल्यास, मोठे मूर्त्या पण तू लास्ट टाइम 30 फुटाच्या मूर्त्या बनवल्या, तर हे एक वियर्ड क्वेश्चन्स येतात, वियर्ड वाइब्स येतात कधी कधी मूर्ती घडवताना? थोडंसं येतं की जेव्हा आपण अशी मूर्ती घडवतो, आता मंडळ कसं घेऊन जाईल आपल्याला माहीत नसतं. माझ्याकडे ती मूर्ती स्टँडिंग वरती असते, सो माझा प्रयत्न असतो की ती मूर्ती हल्ली नाही पाहिजे. लास्ट इयर पण आम्ही पर्सनली वर चढून मूर्ती हलवत होतो की किती ह्याला जर्क बसलं, किती हलते, हे सगळं मी स्वतः चेक करत होतो. ट्रायल्स करत होतो की आता स्पीड ब्रेकरवर किती उडू शकते किंवा काय होऊ शकतं. आम्ही जायचो, बघायचो एवढी हलते, ठीक आहे, हिला अजून एक सपोर्ट दिला तर नाही हलणार. तर लास्ट इयर मी तोच घेतला अंदाज की हा ही एवढी हलते ना, ती हल्लीच नाही पाहिजे.
बाकीच्या मूर्त्या थोड्या हलतायत ना, पण ही मूर्ती हल्लीच नाही पाहिजे असं मला डोक्यात फिक्स झालेलं. तर जेव्हा पण ती बाहेर गेली, तू गेटवर ती बाहेर आली, ती जरा पण नाही हल्ली, ती सरळ गेली आणि एकदम स्मूथली गेली. सिंगल रॉडवरती होती, पाठी तिला काही सपोर्ट नव्हता, पण वेल्डिंग एवढी मजबूत केलेली आपण की ती हलणारच नव्हती. हे सगळं चेक करूनच. डाऊट कधी पण येईलच ना, डाऊट आला तर लगेच चेक करायचं की आता मला डाऊट आलाय, लगेच चेक केलं, मी प्रिपेअर केलं मग लगेच. पुढचं काय होण्यापेक्षा आधीच आपण करून मोकळं व्हायचं. आपल्याला वाटलं काहीतरी आलं इंट्युशन मध्ये, आपण लगेच करायचं, फ्युचर प्लॅनिंग. थांबायचंच नाही तिथे. कारण हे खूप डेलिकेट वस्तू असते आणि थोडंसं पण रिस्क फॅक्टर नाही व्हायला पाहिजे. बरोबर. आणि ओमकार, असं कधी झालंय की बाबा आता तू एकदम मार्केटमध्ये नवीन नवीन आहे, नवीन म्हणजे तुला एक्सपिरियन्स झालाय, बट तुझं वय 25 आहे, तर खूप सारे असे लोक आहेत की लोक त्यांना जेलिसी असते की बाबा हा पुढे जाणार, हा इकडे जाणार. तर असं काहीतरी वियर्ड एक्सपिरियन्स किंवा बॅड एक्सपिरियन्स तुला झालेला आहे की कुठला एक कॉम्पिटिटर किंवा कुठला एक मूर्तिकार किंवा कुठला एक माणूस तुला असं म्हणजे कधीतरी आलंय की बाबा इसने मेरे बारे में खराब क्यों बोला, इसने मेरे बारे में ऐसा सबके सामने बोला, असं काहीतरी एक्सपिरियन्स आहे तुझ्याकडे? बघ, असे तर खूप आहेत. समोरून येऊन कोण बोलणार नाही की हे काय केलंय, सगळे बोलतात पाठवून. आणि जर माझे 8 मूर्त्या तू कोणतरी जलस आहे 8 मूर्त्या माझ्या बघून, म्हणजे तू कुठेतरी कमी पडतोयस. बरोबर. म्हणून तुला भीती वाटते की अरे हा 8 मूर्त्या एवढ्या मस्त करतोय, हा आपला मार्केट खाऊ शकतो किंवा काही करू शकतो. बरोबर. तुला ती जेलसी नाही, तुला ती भीती वाटते की आपला मार्केट खाऊ शकतो, म्हणून तू काय ना काहीतरी बोलत असतो बाहेर. बरोबर. त्या भीतीमुळे हा. तू चांगलं काम कर, तू चांगला राहा, लोक तुझ्याकडे येणार, चांगलं काम दे, सगळं होणार बरोबर. तू जर दुसरा पुढे जातोय त्याच्याबद्दल बोलणार, याने असंच केलं, याने हेच केलं, तेच केलं, त्यांचं कामच ते. मग तुमच्याकडे कामं नाहीत, ते बोलण्यापेक्षा तुम्ही तीच एनर्जी तिकडे वापरा कामात. बरोबर. आणि चांगलं काम करा, माझं हेच म्हणणं आहे. जे कोण बोलत असतील बोलतात, त्यांचं कामच आहे बोलणं, बोलू दे, मला काही फरक पडत नाही. किती कोण काय बोललं, किती पाय खेचायचा प्रयत्न केला, आता बाप्पाच्या मनात आहे काहीतरी प्लॅन, तो आपण का घाबरायचं कोणाला? बरोबर. आपलं आपण काम करायचं. आणि कुठून असं तुला कळलंय की हा बाबा मला माझ्या पाठीशी बोलतोय, सगळ्यांना मला म्हणजे वाईट बोलतोय की हा मूर्ती कसं बनवू शकतो, हा मिस्टेक आहे मूर्तीमध्ये, असं काहीतरी झालंय तुझ्यासोबत? असं 2 वर्षांनी झालं होतं. एक ग्रुप होता, व्हॉट्सअप ग्रुप होता, त्याच्यामध्ये मी नव्हतो, पण जे माझ्याकडे काम करतो ना मुलगा, तो तिथे होता. तो बऱ्याच वेळा असं व्हायचं की मी जर इंस्टाग्रामवर काय टाकायचं, गणपतीचं फोटो, तुझा वर्क किंवा माझा वर्क टाकायचो, स्क्रीनशॉट मारायचे, इथे टाकायचे ग्रुपमध्ये, काहीतरी बोलायचे, त्याची मस्ती करणार, हे करणार, ते करणार, चालू असायचं. मला हे एकदा कळालं, 2दा कळालं, 3दा कळालं. सो एकदा दगडूशेठ गणपती होता आणि मी हाताला असं पेंट, आता आमची सवय काय की पटकन काय काय भेटत आपला हात आहे, कलर मिक्सर हातावरती हे कर, तसं ते एक व्हिडिओ होती. सो काहीतरी बोललेलं की हे देखो बडा मूर्ती करायचं, काहीतरी बोलले, सगळ्यांचे कमेंट्स होते खाली. ओके. तर ते मला कळालं, तेव्हा मी त्या व्यक्तीला फोन केला, बोललो तुला जर एवढं आहे मला बोल, तुला वाटतं ना मिस्टेक आहे या कामामध्ये, तर तू बनव, तू कोणाखाली तरी काम करतोयस, तुला वाटतं तर तू बनवून दे मला, किंवा मला सांग हे चुकतंय, समोरून बोल ना, पाठवून नको बोलू. पाठून का बोलतो, नाही तर मला ग्रुपमध्ये टाक, आपण दोघं मस्करी करू, माझीच एकसाथ करू, मला काही प्रॉब्लेम नाही. बट असं पाठी नको बोलूस. पाठी नको बोलूस ना, समोरून बोल. आता हे मला कळालंय म्हणून तुम्ही तिकडे पण बोलणारच आहे, तुमची काय लायकी आहे, तिकडे राहायचीच लायकी तुमची. मी तर आलो पुढे निघून, मी तुमच्याबद्दल कधी काय बोललो ना पाठीमागे, म्हणून मी इथे, तुम्ही पाठी बोलतायत, तुम्ही पाठीत राहिलेत त्या 4 भिंतीमध्ये माती म्हणत. बरोबर. आणि सगळ्यांचा एक विजन असतो ओमकार की मला माझा ड्रीम आयडल हे आहे, तर असं तुला तुझ्या मनात विचार आहे का की माझा ड्रीम आयडल हे आहे, म्हणजे हा मंडळची मूर्ती माझा ड्रीम आहे की बाबा हा मंडळची मूर्ती बनवली तर माझा करिअर सक्सेसफुल आहे, असं फिलिंग मला येणार. आता पण सक्सेसफुल आहे करिअर आणि सक्सेसफुल होणार, बट एक ड्रीम असतं की बाबा ये मंडल का मूर्ती मेरे को बनाना है. तसं तरी काय नाही अजून तरी, कुठल्या मंडळ स्पेसिफिक मला पाहिजेच की ह्या मंडळाची मूर्ती मला करायची, असं कधी मी एमच नाही ठेवलं की विजन की हा हे याची मूर्ती मी बनवली की मी, असं माझं काहीच नाही. मी ती प्रोसेस एन्जॉय करतो की मी गणपतीला आकार द्यायची, त्याला बनवायची, मग ते छोटं मंडळ असो किंवा खूप मोठं मंडळ असो, ते येणार तर माझं काम बघून येणार,
कोणी असलं तरी. बरोबर. तर मला ती फिलिंग आहे ना की त्याला वेगळी पोज द्यायची, शेप द्यायचा, कलर वेगळा द्यायचा, थोडं डिझाईन्समध्ये चेंजेस करायचे, ती फिलिंग मला आवडते. मंडळापेक्षा मला ती किती मूर्त्या करतो आणि कशा करतो ते मला जास्त आवडतं. तो असा एम नाही माझा की मला हा मंडळच पाहिजे, काहीच नाही. बरोबर. तू म्हणालास की राजन खातू सर जेव्हा होते हा तर खूप मदत करायचे वर्कशॉपला, हा खूप मदत करायचे. जे म्हणजे तू ओपनली त्यांच्याशी बोलायचा बरोबर बरोबर. की हा काका मला हे हा पाहिजे, मला असा वाहक पाहिजे, माझा असा हम्म, हत्ती हम्म, पाहिजे. हम्म, हम्म, तर हम्म, आता ते नाही आहेत सध्या. हम्म, तर आता वर्कशॉपमध्ये तुला हेल्प लागली हम्म. तर तू कोणाला बोलतो, कुठल्या मूर्तिकारांना बोलतो आणि कोण तुला मदत करतो? असे मदत करायला खूप जण आहेत, असं कोण नाही बोलत. कधी काय मी मागितलं ना तर आता बाजूला अरुण दत्ते आहेत, ते नेहमी सांगत असतात येऊन की हे असं कर, काम लवकर कर, काय करतोय, टाइमपास काय करतोय, काम कर. आणि मी लहान आहे, of course, तो मला बोलणारच आहे. बघत असतो, फोनवर असतो, झोपला असतो तिकडे, काय ती करत असतो, तो बोलतात. आकाश सिरमल थोडासा मोठा आहे माझ्यापेक्षा, तो पण बरोबर. सांगत असतो काही नाही गोष्टी. बरोबर. अजून मग प्रथमेश दादा पण आहे, निखिल बरोबर. सातू पण आहेत, त्याची पण बरोबर. कधी काही हेल्प लागली, त्यांनी काही डिनाय नाही केलंय, काय लागलं तर दिलंय. पण आपल्याला आपली मर्यादा माहिती पाहिजे की आपण काय मागतोय, किती मागतोय. सारखा आपण हात पसरले नाही पाहिजे सगळ्यांकडे जाऊन की मदत कर, हे कर. तर मी तसं ते हळूहळू कमी करतोय की आधी पण कमीच होतं, पण कधी आपण प्रेडिक्ट करू शकत नाही कधी आपल्याला काय लागेल. कधी काय झालं तर मग लगेच त्याला सांगतो की अरुण दादा आहे, काय होईल बघ जरा काय ते. आणि ते हेल्प करतात. हा तो कधी नाही मला बोलला नाही अजूनपर्यंत. तो पूर्ण वर्कशॉपमध्ये 100 जणांना नाही बोलून झाला असेल, पण मला तो अजून कधी नाही बोलला नाही. तुला काय पाहिजे तिथे जा, माग घेऊन जा, हे पाहिजे, रिंग पाहिजे, ठीक आहे, घेऊन जा, तुझी वापरून झाली, मला परत ती वस्तू जागेवर आणून दे. सो हे त्याचं मागच्या वर्षी त्याने हेल्प केली, मागच्या वर्षी त्याने हेल्प केली, नाही कधी बोलला नाही मला. खूप सपोर्टिव्ह आहे गणसंकुलमध्ये सगळे लोक. गणसंकुलमध्ये खूप सपोर्टिव्ह आहे. तुला काही लागलं तर गणसंकुलात पण हेल्प करतात स्वतःहून. ते प्रोसेस पण खूप तुमची इझी केली आहे, पाण्याची, लाईटची, सगळं ते मॅनेज करून देतात. ही खूप मोठी गोष्ट आहे. आता आम्हाला सगळीकडे धावपळ करायला लागली असते. बरोबर. एकच जागेवर सगळं तुम्हाला अवेलेबल करून देतात, हो. ही मोठी गोष्ट आहे. गणसंकुल हे सगळी जी टीम आहे टीम आहे. गणसंकुलची ती खूप स्ट्रॉंग आहे, स्ट्रॉंग आहे. खूप स्ट्रॉंग टीम आहे. हे मी पण ऐकलंय, अरुण दादानी पण तेच सांगितलं हो. की गणसंकुलवाले खूप हेल्पफुल आहेत. Full helpful आणि हे जे असोसिएशन त्यांनी केलंय ते खूप खूप हेल्पफुल आहे मूर्तिकारांसाठी, कारण लाईफ इझी झाली आहे मूर्तिकारांची. तर ओमकार, एक हिडन टॅलेंट तुझ्यामध्ये आहे जे कोणालाच माहिती नाही, अपार्ट फ्रॉम मूर्तिकार, अपार्ट फ्रॉम आर्टिस्ट. तर एक हिडन टॅलेंट जे कोणालाच माहिती नाही, ते काय आहे? माझे 2 अजून बिझनेस आहेत. ओके. एक आपला फिशचा आहे, मत्स्य फिशरीज नाव आहे त्याचं. ओके. त्यामध्ये आपण क्रिकेटर्स लोकांना सप्लाय करतो फिश, NCA मध्ये, ओके. IS कॅन्टीन मध्ये. ओके. सेकंड आपलं एक शॉप पण आहे, वन स्टॉप ज्यूस म्हणून. आणि थर्ड मी खूप लो लेवलला एक थेरपिस्ट म्हणून पण काम करतो. थेरपिस्ट अजून मी एक प्रॅनिक हिलिंग मध्ये पण आहे. अच्छा. आपण लोकांना हिलिंग देतो. ओके. याच्यामध्ये मी अरातिक योगामध्ये आहे सध्या. सो माझा शेड्यूल असतो मेडिटेशन, डेली मेडिटेशन 30 मिनिट्स 45 मिनिट्स. ते आमचे मेडिटेशन फिक्स असतात. सो ते काय, सो कधी कोणाला गरज असली तर मी सांगतो की असं असं मला येतं, आय कॅन हेल्प यू आउट विथ दिस. जवळचे जे असं मला वाटतात की ठीक आहे यांना हेल्प करून ते चांगलं करू शकतात लाईफमध्ये, ते बरेच जण आहेत. आतापर्यंत 15-20 जणांचं तरी केलंय ठीक प्रॉपर, ज्यांचे सुसायडल टेंडन्सीज वगैरे होते त्यांना पण बाहेर काढलंय त्या सिच्युएशन मधून. त्यांना बाहेर काढलंय, किंवा जे त्यांना एन्झायटी होती किंवा काय काय ना न कळत खूप स्ट्रेस असतो, त्यांनी ते थांबले असतात. सो आपण तसं ते एनर्जी वाईज काम करून विदाउट टचिंग एनीबडी आपण ते करतो. हिलिंग, प्रॅनिक हिलिंग असं म्हणतात. प्रॅनिक हिलिंग अरातिक योगा, त्यात मी प्रॅनिक हिलिंगचं पूर्ण केलंय. कोर्स केलेला आहे तू? मी कोर्स केलाय 4 वर्ष आधी. ओके. म्हणजे डेली प्रॅक्टिस असतो, ते स्वतःवर पण करतो. मेडिटेशन पण डेली असतं. सो मेडिटेशन एक आहे जे मी कधी स्किप करत नाही. डेली शेड्यूलमध्ये किती मी बिझी असलो तरी टाइम काढून करतो. 30 मिनिट्स तरी करतोच. फिक्स आहे, किती काही असू दे करणारच मी. हे माझा एक एम आहे. दैट्स अ साइन ऑफ अ जेनजी मूर्तिकार. कितना भी बिजी स्केड्यूल है, मेडिटेशन और वर्कआउट जैसे योगा, ही डज योगा एज वेल. सो इट्स अ वेरी गुड थिंग, वेरी इंस्पिरेशनल टू ऑल द जेनजी, नॉट ओनली मूर्तिकार्स,
तो ऑल द जेंजी ऑडियंस दैट बिजी तो सब लोग होते हैं, लेकिन वर्कआउट के लिए और मेडिटेशन के लिए टाइम निकालो आधा एक घंटा. दैट विल रियली हेल्प एवरीवन इन दिस वर्ल्ड इंक्लूडिंग मी. I am the laziest person, but I am coping up with some exercises on daily basis nowadays, so it's helping me as well. So yeah. तो ओमकार, डेली रिचुअल्स का हमें आपका डेली रिचुअल बताइए कि 3 फेजेस होते हैं गणेश उत्सव के. जैसे अभी आपका मंडप का काम चालू होता है, जैसे वर्कशॉप में जैसे प्लास्टिक डालना, पूरा क्लीनिंग करना, सीमेंट से पूरा नीचे का फ्लोरिंग करना जाके पानी नहीं भरे, एक वो फेज होता है. सेकंड फेज इज वेरी टफ फेज, जैसे आगमन होता है, तो आगमन की जो 1 हफ्ता होता है 5 दिन, तो उसमें टचअप वगैरह का बहुत प्रेशर होता है. मंडल वाले आते देखते सजेशन देते, आप सोते नहीं हो 3-3, 4-4 दिन. मूर्तिकार का ये स्केड्यूल बहुत ही टाइट होता है. तो आपका डेली रूटीन क्या है और डेली रूटीन में आपको क्या हेल्प मिलता है और आप कैसे मॅनेज करते हो हेक्टिक स्केड्यूल? आता सांगता येत नाही की काय स्केड्यूल असेल काय नाही. कधी कधी फ्री टाइम असतो, कधी कधी तिथेच 3 दिवस राहावं लागतं. 3 दिवस वर्कशॉप मध्ये सांगता येत नाही. आता ओके, काय काय लोक तर तू राहिलास 3 दिवस? मी जास्त दिवस राहिलो, 6-7 दिवस राहिलो वर्कशॉप मध्ये. राहावं लागतं, प्रेशर असतं कामाचं आणि आपलं काम पटपट व्हावं वगैरे. ते दिवस खूप हे असतात क्रुशल. आपल्याला वाटतं की होऊन जाईल, पण तिकडे थांबून टाइम कधी निघतो हे कळत नाही आपल्याला. आणि कधी कधी ऍडिशनल काय काय वाढतं, पण कधी कधी काय काय राहतं. आता ती आम्हाला सवय असते बघायची सारखं, तर आम्हाला ते लक्षात नाही कधी कधी की हे राहिलंय. सवय झाली असते ती. बरोबर. तो बाहेरचा जेव्हा बोलतो की अरे हे राहिलंय, आपण त्यावर काम करतो, या गोष्टी होतात. एवढ्या मूर्त्या असतात, थोडंसं राहतं. प्लस ते मंडळाचं पण प्रिपरेशन चालू होतं. मग ते येणार, त्यांना काही काहींना वेलवेट लावायचं असतं, बरोबर, काही काहींना अजून डायमंड लावायचं असतं, सगळ्यांचं वेगळं वेगळं दागिने घालायचे असतात. सो तसं एक रुटीन असतो. पण ते सगळं घरी येऊन आईला सांगणं तो एक बेस्ट पार्ट आहे की असं असं झालं, चांगलं असो किंवा वाईट असो, घरी येऊन ते असतं. बसल्या बसल्या पाणी पिऊन सांगायचं काय झालं, हे झालं, ते झालं. मी नाही बोललो तरी आई स्वतः विचारणार काय झालं, कशी गेली मूर्ती. तर लास्ट इयर आई आगमनाला होती, भाऊ होता, बघत होते कशी मूर्ती बाहेर गेली. मध्य भायकाळाची होती. सो हे तो एक बेस्ट पार्ट लाईफ मधला. आई भाऊ त्यांच्याशी बोलणं, सांगणं काय. ते मोमेंट मध्ये ते एकदम इमोशनल मोमेंट असतं की तू मूर्ती जे घडवली आहे ते आगमनाच्या दिवशी तुझी आई आणि भाऊ त्या मूर्ती सोबत असणं, ते इमोशनल मोमेंट होतं खूप. मी तर नॉर्मल होतो बट ते लोक इमोशनल होते की बाबा 30 फुटाची मूर्ती कशी गेली. गेली. प्लस एवढं सगळं होऊन सुद्धा हा कसा करतो, हा काय दाखवत नाही. माझं आहे की मी दाखवत नाही की मला काय डोक्यात चालू आहे काय नाही. मी आपलं आता रुटीन मला फिक्स नसतं. सकाळी उठणार, वॉक केलं, जिम केलं, मेडिटेशन केलं, निघालो. कधी घरी 1ला 2ला आलो, काहीच सेट नसतं. आणि ते होतच नाही. मी किती त्याला प्लॅन केलं ना की मी 1 वाजता घरी येऊन जेवणार, नाही होणार. तर जेवण लेट झालं असणार, 2 वाजणार, किंवा दुसरं काम असेल ते प्रेडिक्ट करू शकत नाही. आपल्याला मेहनत करायची. आपण ही लाईफ चूज केली आहे की आपण 9 to 5 न करता आपण मल्टिपल बिझनेस हँडल करायचं आहे आपल्याला. तर आपण आपली चॉईस आहे, माझी चॉईस आहे, आणि ह्याला मी एन्जॉय करतो खूप. प्रेशर घेत नाही मी. तर माझं असं होत नाही की काय यार मला आज खूप काम आहे यार. मला असं होतं की आज मला काहीच काम नाही. मला असं वाटतं काहीतरी चुकीचं करतोय. सो मी सॅटर्डे संडे पण काय ना काहीतरी प्रोडक्टिव्ह करायला बघतो की ह्यानी मला 1% काय फायदा होईल कुठल्या बिझनेसमध्ये. आता एक आहे की माझा जे बिझनेस चालू आहे मधचा, तो आता ऑटोमेशन मोडमध्ये गेलाय. बरोबर. की आता मी जास्त हँडल करत नाही, तर जे मुलं हँडल करतात, डिलिव्हरी, पॅकिंग, बिकिंग सगळं ते बघतात. बरोबर. ऑर्डरसाठी वेगळा फोन आहे. सो ते एक डेव्हलप करून ठेवलं सिस्टम, इकोसिस्टम गेलाय. कस्टमर फिक्स आहेत, क्लायंट फिक्स, सगळ्यांना माहिती. ते ऑटोमेशन तिथे मी लक्ष दिलं की चालतं, पैसे तर मला देणार आहेत, त्यांच्या अकाउंटला काही येणार नाही. बरोबर. सो हे एक माझं असतं की मी फक्त विचार करतो की ह्याला कसं अजून ग्रो करता येईल, आपण कसं ह्याला कुठे टाईप करू शकतो, कुठे विकनेस कुठे शोधायचं, ह्याच्यावर मी जास्त वेळ घालवतो की विकनेस काय, या मार्केटचा ड्रॉबॅक काय, मग इथे आपण कसा गॅप फिल. तसंच एक एंटरप्रेनर किंवा बिझनेसमॅन असाच विचार करतो की रिसर्च अँड डेव्हलपमेंट हे मलाच करायचं, सेलचं वगैरे, हे काय कोण करणार नाही माझ्यासाठी. हे स्किल असणं खूप गरजेचं आहे जे बिझनेसमध्ये आहेत ते. करेक्ट. सो ओमकार, खूप खूप धन्यवाद एवढे ओपन टॉक्सचे. आपण पोचलो आहे व्हेरी इंटरेस्टिंग राऊंड विच इज कॉल्ड रॅपिड फायर राऊंड.
एंड इट विल बी अ वेरी फन सेशन. तो रैपिड फायर राउंड एंजॉय जरूर करना. तो ओमकार चालू करते हैं रैपिड फायर राउंड. रैपिड फायर इज आपको फटाफट आंसर देना है. कोई ऐसा क्वेश्चन आएगा जहां पे आपको लगे कि थोड़ा एक्सपांड करना है, तुला एक्सपांड करायचं तर तू करू शकतो. दैट इज योर चॉइस, बट इट इज अ रैपिड फायर राउंड. सो लेट्स स्टार्ट. आर यू रेडी? आर यू एक्साइटेड? रेडी. कॉफी और टी? कॉफी. फेवरेट फेस्टिवल? गणेश उत्सव. अर्ली बर्ड और नाइट आउल? अर्ली बर्ड. डिजिटल डिजाइन और ट्रेडिशनल स्केचिंग? ट्रेडिशनल स्केचिंग. मोस्ट इंस्पायरिंग आर्टिस्ट ऑफ दिस जनरेशन? विजय खातू सर. फेवरेट सोशल मीडिया प्लेटफॉर्म? इंस्टाग्राम. डिस्क्राइब योर आर्ट इन वन वर्ड? लर्निंग. ट्रेडिशनल और मॉडर्न आइडल्स? ट्रेडिशनल. डिटेल्ड कार्विंग और वाइब्रेंट पेंटिंग? डिटेल कार्विंग. वर्किंग इन साइलेंस और वर्किंग विद म्यूजिक? वर्किंग विद म्यूजिक. सोलो वर्क और टीम कोलैबोरेशन? टीम कोलैबोरेशन. हैंड टूल्स और पावर टूल्स? हैंड टूल्स. फेस्टिवल्स और प्राइवेट कमीशंस? फेस्टिवल्स. टीचिंग वर्कशॉप्स और लर्निंग न्यू स्किल्स? लर्निंग न्यू स्किल्स. नॅचरल मटेरियल्स और सिंथेटिक मटेरियल्स? नॅचरल मटेरियल्स. तर हा एक प्रश्न ओमकार मला पडलेला की तुझं नाव तुझ्या नावची जे स्पेलिंग आहे ते OMKAR होती आणि सडनली मी पाहिलं की इंस्टाग्रामवर तुझं युजर नेम तू चेंज केलं आणि OMKAR इज रिप्लेस्ड बाय AUMKAR. सो व्हॉट इज द रिझन बिहाइंड इट? काय रिझन आहे आणि कशाला केलं आहे? याचं स्पिरिच्युअल मिनिंग आहेत. ओ म्हणजे झिरो रिसेंबल करतो. सो एका लूपमध्ये मी सारखं अडकायचो. सो हे एक फ्रेंडची मॉम आहे, त्यांच्याशी असं एकदा बोलणं झालं होतं. सो त्याने ॲज पर न्यूमरोलॉजी आणि त्यांच्या स्टडी ते AUM केलं. नाव तर सेमच आहे, ओमकारच आहे. AUM पण ओमच आहे, OM पण ओमच आहे. बरोबर. पण ते AUM केल्यापासून आपलं हे पण चेंज केलं आहे, ओमकार स्टुडिओ. बरोबर. आणि रिझल्ट चांगले आहेत. जसं की इथून कट टू लास्ट इयर माझ्याकडे पैसेच नव्हते, 0. ओके. आणि मी 300 पासून चालू केलं पर डे काम करून. आता तसं परिस्थिती नाहीये. आता चांगल्या लेवलला आहे. सगळे बिझनेस एक चांगल्या पॉईंटला आहेत. तर कुठे असं डाऊनफॉल नाहीये. इट्स ग्रोईंग डेली. त्यात माझी पण मेहनत आहे, एवढ्या वर्षाची ती पण मेहनत आहे. आणि माझी मेहनत कुठे स्टॉप नाही झाली आहे जस्ट बिकॉज की मी आता एका लेवलला पोचतोय. अजून खूप काय अचीव करायचं आहे. आपले पाय नेहमी जमिनीवर राहावे तसंच मी फॉलो करतो. जसा मी आधी होतो तसाही मी आता पण सेमच आहे आणि पुढे पण मी तसाच राहणार. हेच माझा एम आहे प्रॉपर, की असंच राहायचं. कितीही सक्सेसफुल होऊ दे, कितीही पैसे येऊ दे, पण मेहनत कधी बंद नाही होणार एंडपर्यंत. जोपर्यंत आहे तोपर्यंत सेम मेहनत करणार. दिस इज इंटरेस्टिंग. तर ओमकार खूप खूप धन्यवाद तुझा की तू तुझ्या बिझी स्केड्यूलमध्ये टाइम काढून इकडे पॉडकास्टला आलास. तर काय एक फिलिंग तुला वाटते की पॉडकास्टवर येऊन काय फिलिंग वाटते आणि कसं वाटतंय तुला? हे माझा फर्स्ट टाइम आहे. मला काही प्रायर एक्सपिरियन्स नाहीये कसला की काय विचारलं जाईल. आम्हाला पण नाही, आम्ही पण फर्स्ट टाइम करतोय. हो, खूप मला चांगलं वाटलं. असं वाटत नाही तुझ्याकडे बघून की फर्स्ट टाइम काय करतोय. नक्कीच कुठेतरी केला असेल, तू बोलला. नाही गेले. फर्स्ट टाइम. मी पण फर्स्ट टाइम होस्ट करतोय. खूप मस्त. बट एक पॅशन आहे तर ते बाहेरून म्हणजे दिसत नाही की फर्स्ट टाइम करतोय. बट इट्स अ फर्स्ट टाइम आय एम डुईंग द पॉडकास्ट. पॅशन टुवर्ड्स आर्ट अँड बिझनेस, बस. दॅट्स इट. आणि लास्ट की एक गोष्ट, एक म्हणजे टिप, ऍडवाइस मराठी मुलांना तू द्यायचं असं एक टिप काय देणार तू? आता माझे खूप सारे मित्र आहेत जे 90% जॉबमध्ये आहेत. तर ते काय काय एन्जॉय करतात, काय काय एन्जॉय नाही करत. काय कायचं असतं की बिझनेस करायचा, तू इन्व्हेस्ट कर. पण काय काय माझ्यासोबत काम पण करतायत, पण बिझनेससाठी तुला डे नाईट काही नसतं. बरोबर. दिवस, देयर इज नो टायमिंग, लंच, डिनर काही नसतं. 9 to 5 मध्ये तुझा 9ला यायचं, 5ला जायचं. बिझनेसमध्ये रोज काम करणार तर ते सक्सेसफुल होणार. तर हे करायला लोक मराठी मुलं मागत नाही. आणि जे माझ्याकडे काम करतात त्यातलं मराठी कोणच नाहीये. अच्छा. सगळे परप्रांतीय आहेत आणि 2-3 मुलं साऊथ इंडियन आहेत. ते विदाऊट ब्रेक, विदाऊट युझिंग फोन ते काम करत असतात. मराठी मुलांना मी आधी ठेवलं होतं, पण त्याने केलं पण आळस. गर्लफ्रेंडचा फोन आला, ती रुसली आहे, तिला भेटून येऊ का, हे सगळं खूप चालू असतं. रुसली आहे ती, माझं भांडण झालंय, तर मी जरा जाऊन येऊ का दादा, जरा मला प्लीज असं जाऊ दे मला. पण ती माझ्या कामाचं काय, जी गर्लफ्रेंड तर ऐकणारच तुझं, आज नाही तर उद्या ती होणारच. ठीक, बरोबर, कामाचं काय. बट हे रिपिटेटिव्ह होत असतं.
हे होत असतं. आता पीओपी मध्ये पण जे परप्रांतीय करतात ते मराठी मुलं नाही करू शकत. का? व्हॉट इज द रिझन, मेन रिझन बिहाइंड इट? आळस किंवा लाज वाटते किंवा हार्डवर्क करायचं नाहीये, बसल्या बसल्या कसे पैसे कमवता येईल ते जास्त बघता येईल आपल्याला असं. आणि मग रडत बसायचं की एवढंच पगार आहे, हे होतच नाही. पण तू किती प्रयत्न केला त्यासाठी? हार्डवर्क किती टाकलं? तू किती हार्डवर्क केलंय? तर माझ्याकडे खूप जण येऊन बोलतात बिझनेस करूया, काय करूया. तुझं तर किती जण माझं फिशसाठी मला येतात की आपण पार्टनरशिप करू, 50-50 करू. मी का 50-50 करू? मी तो 0 पासून त्याला एवढं वरती आणलंय. ग्रो केलंय. सो मी तुला कशाला देऊ 50% डायरेक्ट? तुझ्या आधी मला स्किल्स दाखव. तू मला एवढं माझा सेल होतं ना, तेवढा 50% सेल करून दाखव मला इन 1 मंथ. किंवा कॉन्टॅक्ट करून दे. 6 मंथ्स घे. जे खूप जण येतात, जे खूप मोठे मोठे बोलतात मला, असं ही ओळख ती ओळख. पण प्रॅक्टिकली काय? एक्झिक्युशनचं काय? हा, तू बोलशील की नाही, तो नाहीच बोलणार. तू प्रयत्न केलेस का? तू विचारलंस का त्याला की तुझा उत्तर काय? आधीच कशाला नाही म्हणतोस? मग ते काम थोडी होणार आहे. आपण आधीच नेगेटिव्ह बोललो याच्याबद्दल. बरोबर. सो अशा मुलांपाठी मी खूप टाइम वेस्ट केलाय, महिने वेस्ट केलेत, महिने वर्ष. भेटून भेटून मीटिंग करू, आउटपुट काय? काहीच नाही. आपण तेच बोलतोय, 6 महिने आपण तेच बोलतोय. सो ह्याला काही सेन्स नाही बनत की बसून राहणं. अरे मी बाहेर पार्टीला चाललोय, अरे ह्याचा बड्डे मी विलाला चाललोय. सो हे करावं, एन्जॉय माणसाने करावं, माझं काही म्हणणं नाही. पण एक लिमिट आहे. आपलं हेच वय आहे 20 ते 30 मध्ये, काय ती करायचं. ज्यांना खरंच पॅशन आहे आतमध्ये, यांना खरंच खूप अशी आग आहे, तो सगळं साईडला सोडून तो करणार. पण ज्याला दारू गर्लफ्रेंड प्रिय आहे आणि टाइमपास प्रिय, तो कधीच करू शकत नाही. हे आजकाल हे खूप वाढलंय. आमच्या इथे पण कॉलेजमध्ये आधी सगळे मराठी क्राऊड होते. आता राजस्थानवरनं लोक येतात एक्झाम देऊन, मुलं. दिल्लीवरनं येत आहेत, आसामवरनं येत आहेत, नेपाळ साईडवरनं येत आहेत. आणि आपण कंप्लेंट करू शकत नाही की मला जॉब नाही आहे. यू डोंट हॅव द स्किल्स. स्किल्स म्हणण्याच्या तू अभ्यास तरी करतोयस का त्याचा? बरोबर. तर हे खूप मोठं मेसेज आहे की हार्डवर्क करावं सगळ्यांनी, म्हणजे इररिस्पेक्टिव्ह ऑफ कास्ट, मराठी असो, यूपी वाला असो किंवा आसामी असो, कुठल्याही कास्टचा माणूस किंवा कुठल्याही कास्टचा मुलगा असो, हार्डवर्क शिवाय लाईफमध्ये काहीच तुम्हाला भेटणार नाही. आणि हे म्हणजे मी ऐकलं की यांचेच नाही, म्हणजे बरेच मूर्तिकारांच्या वर्कशॉपमध्ये मराठी मुले इज लाईक 3 to 5% और मॅक्सिमम 10%. बट 90% ऑफ द पीपल, म्हणजे 90% लोक आणि 90% वर्कर, दे आर नॉन महाराष्ट्रन्स अँड नॉन मुंबईकर्स, विच इज व्हेरी शॉकिंग. म्हणजे खूप शॉक लागला मला ऐकून, आणि खूप वाईट पण वाटतोय की असं नाही व्हायला पाहिजे. आणि लोक कंप्लेंट करतात की मराठी मुलांना जॉब नाही भेटत, माझा मुलगा आहे त्याला म्हणजे कुठे नोकरी नाही भेटत आहे. बट तुम्हाला हार्डवर्क करावी लागेल, तुम्हाला शिकावं लागेल, प्रोफेशनल कोर्स करावा लागेल, प्रॅक्टिकल कोर्स करावा लागेल, प्रॅक्टिकल इंटर्नशिप करावी लागेल, आणि त्यानंतर एक लेवलला तुम्ही पोचणार. स्मॉल स्मॉल स्टेप्स करून. कुठलाही तुम्ही मोठा माणूस बघितला, आज बघता तुम्ही सर विजय खातूंचा नाव घेता आणि बोलता की मला विजय खातू बनायचंय, म्हणजे विजय खातू सरांसारखं बनायचंय, म्हणजे एवढं मोठं. अरे बट यू हॅव टू सी द बॅक स्टोरी ऑफ इट. तुम्ही बॅक स्टोरी बघा की विजय खातू सरांनी स्टार्टिंग फेज ऑफ लाईफ काय होतं, किती स्ट्रगल केलं, किती हार्डवर्क केलं, किती फेलियर्स बघितले. ते लोकांना करायचं नाही, प्रोसेस नाही करायचं लोकांना इन्स्टंट सक्सेस पाहिजे, तर ते दॅट इज नॉट पॉसिबल. तुला काहीतरी अचीव्ह करायचंय, तुला आता माझ्यासोबत काम करायचंय, पण मी काही केलंय स्ट्रगल, त्याचं तुला 1% पण तू केलंस, काहीतरी प्रॉब्लेम झाला तुझ्या लाईफमध्ये, तू तो प्रॉब्लेम घेऊन बसणार, रडत बसणार, हे असं नाही होत. तुला लोकांना डायरेक्ट रिझल्ट पाहिजे. मी आज बिझनेस टाकतो ना, किंवा मी आज काय काम करतो ना, मला लगेच त्याचे पैसे पाहिजे, असं कधीही होणार नाही. तू कितीही सगळे ग्रेट ह्युमन्स बघ, सक्सेसफुल बघ किंवा फेलियर्स बघ, त्यांचा जर्नी बघ. आपल्याकडे खूप माध्यम आहेत बघायला, इंस्टाग्राम, युट्यूब, ते चालूच असतं, ह्याची स्टोरी, ती स्टोरी. हे बघून आपण इन्स्पायर होऊ शकतो, करू शकतो. आणि फक्त वाईट मला हे वाटतं की जर परप्रांतीय नाही आले मुंबईत, गणेश उत्सव त्या जोराने नाही होणार. एवढ्या मोठ्या मोठ्या मूर्त्या नाही बनणार. त्यांचं शेड्यूल असतं, ते सकाळी 9ला चालू करतात, 9ला काम चालू करतात, 9 to 7 किंवा 9 to 9 असेल. त्यांचं मी बघत असतो, त्यांचं गाणं असतं, लावतात. मुलं पण लहान आहेत ते रे, 20-22 वर्षाची मुलं आहेत, काय काय आहेत 30-40, त्यांना एक्सपिरियन्स आहे. ते विदाऊट ब्रेक
कंटिन्यूस कंटिन्युअस काम करतात. फॉर 12 आवर्स येस, फक्त जेवायचं असेल अर्धा एक तास ते करून हा 10-11 तास कंटिन्युअसली काम करतात. 1 वाजता ते जेवायला घेणार, 1 ते 1:30 जेवून अर्धा 1 तास झोपणार, 1 तास आराम करून परत काम करणार, नाश्ता वगैरे करणार. प्रेशर असेल तर अजून काम करणार. फक्त काम ते पैशासाठी पण करत नाही, ते त्यांना ते आवड आहे त्या मूर्तीची. आणि मी त्यांना बघतो ना की मूर्ती रेडी झाली, अरे मस्त मूर्ती बना, असं फक्त पैशासाठी नाही हे करत नाही ते. बरोबर. मूर्ती मस्त बना, हसणार, अरे क्या मूर्ती बना. त्यांना पण फिलिंग आहे ना की या मूर्तीला माझा हात लागला. बरोबर आमच्यापेक्षा जास्त त्यांचा हात लागतो तिथे. बरोबर, एक पर्सनल टच असतो. त्यांना पण वाटणार ना की एवढ्या मोठ्या मूर्तीला अरे हमने बनाया, बोलतात ते हमारा मेहनत है, हमने बनाया. सो हे थोडं मराठी मुलाने यावं, थोडं पुढे करावं. यावं. मराठी मुलांचा शेड्यूल मी बघितलाय, 2-3ला झोपून 11-12ला उठून येणं वगैरे खूप चुकीचं आहे. हे आता आपल्याला मस्त वाटतं, नंतर हे खूप भारी पडणार आहे. तो ये सारी चीज़ें जब मैं सुनता हूँ तो बहुत बुरा लगता है, बट ये सारी चीज़ें जो डिस्कशन से मेरे को पूरी आशा है कि बहुत फ़र्क पड़ेगा. ये सारे वीडियोस जो मराठी लड़के या महाराष्ट्र के जो भी लड़के, जो भी जातिवाद के लड़के हैं, वो देखे और इससे इम्प्रूवमेंट करे अपने लाइफ में, तो आप लाइफ में काफ़ी आगे बढ़ेंगे. सो यही है. तो इसी के साथ हम हमारा आज का एपिसोड ख़त्म करते हैं. और थैंक यू ओमकार वंस अगेन फॉर कमिंग एंड जॉइनिंग अस. प्लेजर हैविंग यू. जय गणेश दोस्तों. तो कैसा लगा आपको ये एपिसोड? बहुत ही कट थ्रोट एपिसोड था, बहुत ही मज़ा आया ओमकार के साथ बात करके. ऐसा लगा कि हमारे जनरेशन के किसी आर्टिस्ट से बात कर रहा हूँ मैं. काफ़ी कुछ नया चीज़ें सीखने को मिली, नए क्वेश्चनिंग हुए, नए व्यूज़ आए, काफ़ी यूथ और काफ़ी जेंजी के बारे में बात की, तो बहुत अच्छा था. तो आप लोग भी कमेंट सेक्शन में बताइए कि कैसा लगा आपको एपिसोड, और आपको कौन से मूर्तिकार के साथ एपिसोड देखना है, कौन से आर्टिस्ट के साथ आपको दूसरा एपिसोड देखना है, और उनसे क्या क्वेश्चंस पूछने हैं. तो चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब ज़रूर करें. थैंक यू. जय गणेश.